नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. आपलं स्वागत करतो आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये अवेलेबल आहेत ॲडव्होकेट प्रसन्न कुमार जोशी सर. सर नमस्कार. नमस्कार सर एक सिनियर काउन्सिल लॉयर, बिझनेस कन्सल्टंट आहेत आणि ते नगर, पुणे, मुंबई या ठिकाणी मेजरली काम करतात. सरांचा एक्सपिरियन्स 25 वर्षापेक्षा जास्त आहे. तर आपण त्यांच्या प्रवासापासून सुरुवात करूया. सर मला आवडेल की तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात, यापूर्वी आपली फॅमिली बॅकग्राऊंड काय होती किंवा आपल्या आवड निवड काय आहेत, की तुम्ही ॲडव्होकेसी किंवा ज्याला आपण म्हणतो गुंतागुंतीची प्रक्रिया किंवा करिअर ऑप्शन याला निवडलं? नाही, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या या शोच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छेल की काय होतं की प्रत्येक वेळेस आपण जे काही ठरवतो त्याच गोष्टी आयुष्यात होतात असं होत नाही. ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी ॲक्सिडेंटली पण होतात. बरोबर. आणि त्या ॲक्सिडेंटली झालेल्या गोष्टी पण कधी कधी जास्त चांगल्या असतात ठरवल्यापेक्षा. माझ्या बाबतीत काहीसं असंच झालं. बिकॉज आय वॉज थिंकिंग की मला कुठेतरी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करायचं आहे. त्या दृष्टिकोनातनं मी मास्टर्स किंवा मॅनेजमेंटमध्ये वगैरे शिकायचं या दृष्टिकोनातनं माझं स्टडीज चालले होते. आणि अचानकपणे एक अशी घटना घडली की ज्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की जर माझ्याच घरातल्या व्यक्तींना काही केसेसचा सामना करावा लागत असेल आणि त्याच्यामध्ये जर फक्त काही मायन्यूट गोष्टी आहेत की ज्या प्रॉपर्टी परचेस करताना बघितल्या गेल्या नाहीत, तर त्याच्यामुळे तुमच्यावर क्रिमिनल केसेस फाईल होऊ शकतात, तुम्हाला सिव्हिल लिटिगेशनला जाऊ शकतं आणि हा सगळा त्रास वाढू शकतो. बरोबर. हे जेव्हा एका अशा कुटुंबातला व्यक्ती की जो एक मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे आणि त्या मुलाला हे सगळं बघावं लागतंय, त्यावेळेस लक्षात आलं की या गोष्टीचं नॉलेज मिळवणं फार आवश्यक आहे. बरोबर. आणि मग त्याच क्षणी मी हा निर्णय घेतला ओके की मला हे क्षेत्र निवडायचे म्हणून. ओके. म्हणजे पर्सनल घरातल्या होणाऱ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन शोधण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये उतरलात असं म्हणू शकतो? असं म्हणते. ओके. सर आपण वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, लॉच्या वेगवेगळ्या वर्टिकल्समध्ये काम करता, तर त्यातल्या प्रॉपर्टी, त्यातल्या त्यात रिअल इस्टेटमधल्या लँड या सेक्टरबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. मला अपेक्षा आहे की तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपल्या ऑडियन्सला एक व्हॅल्यू ॲडिशन प्रोव्हाइड करू शकेल. आत्ता रिसेंटली मी तुमचा एक रील बघितलं होतं सोशल मीडियावर, 36 बंगले जे पाडले गेले, त्यामध्ये नेमका दोष कोणाचा आहे सर? इथून मला जाणून घ्यायला आवडेल. आत्ता जो काही प्रकार घडलाय, ठीक आहे, आपण म्हणतो ते ब्लू लाईनचा विषय किंवा तो रेसिडेन्शियल झोन होता नाही, आर झोन होता नाही, याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की लॉमध्ये कुठलीही गोष्ट करताना काही नियम जे आहेत ते नियम आपण जर पाळले तर त्याच्यानंतर ती गोष्ट करायला तुम्हाला कोणी अडवत नाही. बरोबर. म्हणजे जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तर तुम्हाला गाडी चालवण्यापासून कोणी अडवू शकत नाही. बरोबर. तुम्ही 4 व्हीलर ड्राईव्ह करतायत, तुम्ही सीट बेल्ट घातला आहे, लायसन्स आहे, गाडी इन्शुअर्ड आहे, तर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस देखील अडवू शकणार नाहीत फॉर दीज रिझन्स की तुमच्याकडे काही गोष्टी चुकीच्या आहेत म्हणून. सेम इज विथ द लँड. जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुम्ही एखादी प्रॉपर्टी परचेस करतायत आणि तुम्हाला त्या प्रॉपर्टीवरती घर बांधायचंय किंवा राहायचंय, तर तुम्ही हा विचार करायला पाहिजे की माझ्याकडे बेसिक इसेन्शियल्स जे आहेत त्या मी सगळ्या कंप्लीट केल्या आहेत काय. ओके. जर मी त्या सगळ्या कंप्लीट केल्या असतील तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा जो काही सध्या प्रकार झालाय त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट राहून गेली की जी सगळ्यात महत्वाची होती की आपण बेसिक इसेन्शियल्स फॉलो केल्या नाहीत. बरोबर. जी गोष्ट त्यांनी चेक करायला पाहिजे होती. जसं आता तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये माहिती असेल की आपण जेव्हा एखादी प्रॉपर्टी घेतो तेव्हा त्या प्रॉपर्टीचा आपल्याला टायटल सर्च रिपोर्ट काढावा लागतो. म्हणजेच काय की आपण समजा व्ह्युअर्सच्या याच्यासाठी सांगू शकतो की टायटल सर्च रिपोर्ट म्हणजे काय आहे की ती प्रॉपर्टी मागच्या 15 वर्षांपासून, 13 वर्षापासून किंवा 30 वर्षापासून कशी कशी कोणाकोणाकडून ट्रान्सफर होत गेली. बरोबर. ती नॉन ॲग्रिकल्चरल आहे की ॲग्रिकल्चरल आहे, ती कोणत्या झोनमधली आहे, त्याच्यावर बांधकामाची परवानगी आहे किंवा नाही आहे, या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला प्रॉपर व्हेरीफाय करून घ्याव्या लागतात. ओके. या गोष्टीचं व्हेरीफाय करून घेतल्यानंतर जर ते कन्स्ट्रक्शन झालं असतं तर मला नाही वाटत ते पडलं असतं. बरोबर. तेव्हा आपण असं म्हणू शकतो की प्रॉपर व्हेरिफिकेशन ऑफ टायटल तिथे झालं नाहीये आणि ते टायटल व्हेरीफाय न झाल्यामुळं जो काही प्रकार घडला तो आपल्या समोर आहे. पण मग सर याच्यामध्ये असं होतं ना की बऱ्याच लोकांना याबद्दल कल्पना नाही, अवेअरनेस नाही, नॉलेज नाहीये, तर मग त्यांना जे दाखवलं गेलं किंवा त्यांच्यासमोर जे रिप्रेझेंट केलं गेलं कागद किंवा सो कॉल्ड प्रपोज्ड आर झोन किंवा अशा पद्धतीने, तर त्यांना त्या पटल्या आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी रितसर पेमेंट पण केलेलं आहे. तर मग याच्यामध्ये दोष सरकारचा पण आहे असं मला कुठेतरी जाणवतं की बाबा याचा असं कुठे मग ज्यावेळेस
जसं बऱ्याच कमेंट पण मी वाचल्या आपल्या व्हिडिओच्या खाली, तर त्यामध्ये असं लिहिलं होतं की मग सरकार त्यावेळेस काय करत होतं, ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन सुरू झालं त्यावेळेस लोक का आली नाही, किंवा अंडर टेबल किंवा करप्शनमध्ये पैसे सामील करताना त्या लोकांनी मग का बरं हे नाही घेतलं, किंवा लोकांनी ज्यावेळेस इनिशिएटिव्ह घेतलं 1-2 बंगले झाले होते त्याच वेळेस जर केलं असतं तर एवढं वाट का बघायची. तर याच्यामध्ये ब्लेम गेम आहे, बेसिकली एकमेकांना दोष देण्याचा प्रयत्न आहे. पण कुठेतरी अशाही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की एक शासन किंवा तुम्ही त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून न्यायालयीन प्रक्रियेने याला सुलभ केलं पाहिजे. कुठेतरी या प्रोसेसला लोकांसाठी डिझाईन केलं पाहिजे. आत्ता जे कायदे आहेत आपण जे डिस्कस करतोय ते माझ्या मते फक्त एक्सपर्ट किंवा ज्यानं वाहून घेतलंय त्याच व्यक्तीला हे समजू शकतं, इतर लोकांना ते सुलभ नाहीये. तर त्याबद्दल आपल्या 25 वर्षाच्या एक्सपिरियन्समधून आपल्याला लोकांबाबतीत आलेले जे एक्सपिरियन्सेस आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे? एक छोटंसं उदाहरण देतो आपल्या व्ह्युअर्सला पण. आपण जे मगाशी उदाहरण घेतलं, कारण काय होतं की साधी सोपी रोजच्या जीवनातली उदाहरणं घेतली तर ती पटकन समजतात. बरोबर. ठीक आहे. एखाद्या चौकामध्ये आपण चाललो असताना जर ट्रॅफिक पोलीस चेकिंग करतायत, ठीक आहे, तुम्हाला थांबवलं, तुमच्याकडे गाडीचे कागदपत्र नाहीये, लायसन्स नाहीयेत, म्हणून तुम्हाला सपोज पेनल्टी केली किंवा दंड केला. बरोबर. तुम्हाला असं म्हणता येईल की अजून त्या 4 गाड्या चालल्यात त्यांना थांबवलं नाही म्हणून आपण हे भांडू शकतो का? नाही, तो त्यांचा कॉल आहे. बरोबर आहे. हो. नियम तर सगळ्यांना सारखा आहे. तुम्हाला विचारलं, त्यांना नाही विचारलं, बरोबर, तुमच्याकडे नव्हतं, तुम्हाला विचारल्यानंतर ओके. पण याचा अर्थ त्यांनी सगळ्यांनाच विचारलं पाहिजे असं नाहीये. बरोबर. हा जो काही डिफेन्स घेतला जातोय ना की भावनिक आहे, हा, की बाबा बाकीच्या घर जेव्हा एक घर झालं तेव्हा काही नाही झालं, 2 घरं जेव्हा झाले तेव्हा काही नाही झालं, हे बघ कोणी हे बघत बसलेलं नाहीये. ठीक आहे. आणि इथं पर्सनली काय झालं हा जो विषय आहे, यापेक्षा महत्वाचा विषय काय असतो, चूक ती चूक आहे ना. बरोबर. एखादी चुकीची गोष्ट 100 लोकांनी केली म्हणून ती बरोबर होईल का? नाही. आन्सर इज नो, ती नाही होणार. बरोबर. तेव्हा एक घर झालं तेव्हाच ऍक्शन नाही घेतली गेली, नाही तर अजून बाकीचे आले नसते. आपण मेंढ्यांचा कळप आहेत का की एक खड्ड्यात पडल्यानंतर मागच्या सगळ्यांनी खड्ड्यात जायचे? बरोबर. कोणीतरी एकाने ते चेक करायला पाहिजे होतं ना. बरोबर. बरोबर. होतं काय, आपल्याकडे एक जनरल तुम्हाला एक चेष्टेचं एक उदाहरण सांगतो. एक विषय असा असतो की आपल्याकडे असं म्हणलं जातं की जर तुमच्याकडे अचानकपणे लाईट गेले तर तुम्ही काय करता, तर तुम्ही इलेक्ट्रिसिटी बोर्डला फोन नाही करत. मोस्ट ऑफ द पीपल हे बघतात की आजूबाजूच्या गेली आहे का लाईट. खरं आहे ना. म्हणजे काय होईल की बाकीच्यांच्याच लाईट गेल्या असतील ना तर इट्स ओके, म्हणजे सगळ्यांचाच कॉल आहे, कधीतरी येतील हे आपण समजून घेतो, आपण कॉल नाही करत. ही गोष्ट तिथं ठीक आहे, पण एकाने घर बांधलंय म्हणून अजून 100 लोकांनी तिथं घर बांधायला जायचं, ही गोष्ट करून कसं चालायचं? नाही. बरोबर आहे. खूप छान उत्तर दिलं सर. सर आता यालाच रिलिव्हंट एक प्रश्न आहे की वेगवेगळे झोन्स असतात, जसं पुण्याच्या नियर बाय हिलटॉप हिल स्लोप आहे, कात्रज नियर बाय, BDP झोन आहे चांदणी चौकाच्या आजूबाजूला, किंवा रेड झोन आहे देहू आळंदी परिसर. या झोनचं त्यांना काही घेणं देणंच नसतं. म्हणजे 1 ते 11 गुंठ्याचे प्लॉट्स, प्रपोज्ड R झोन असे बोर्ड लावले की लोक जातात, सर्रास डॉक्युमेंट काही समजत नसताना पण पैसे देऊन खरेदी करतात. तुकडाबंदीचं तर उल्लंघन होतच होतं, पण मग त्याच्यावर किफायतशीर, मी आता वाघोलीला माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो. वाघोलीला एका प्लॉटवर मी बघायला गेलो होतो, त्यावेळेस ते शेतजमीन होतं आणि त्यांनी काहीतरी गुंठेवारी केलं होतं 1 ते 11 गुंठे. 6 महिन्यानंतर गेले होते तर 3 मजली बिल्डिंग उभी होती 2 गुंठ्यामध्ये. तर आता हे आपण समजू शकतो किंवा मी समजू शकतो की सँक्शन प्लॅन नाही, इलिगल कसं बांधलं, त्यांना त्याचं काहीच घेणं देणं नाही. त्यांच्या दृष्टीने त्याला भाडं मिळतं आहे, आजूबाजूचा इंडस्ट्रियल एरिया आहे, ती लोक येतात रूम भाड्याने घेतात 3000-4000. एकतर बांधकाम तेवढं पक्क नसतं, म्हणजे क्वालिटी एक्सपेन्सेस केलेले नसतात, त्यामुळे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न हा शॉर्टकट बऱ्याच लोकांनी घेतलेला आपण पुणे नियर बाय बघतोय. तर या झोनबद्दल किंवा या झोनच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबद्दल आपलं मत काय सर? सगळ्यात मुळात विषय असा आहे की हे जे काही झोन आहेत, हे झोन कोणते आहेत याचा अर्थ असा असतो की त्या झोनमध्ये ती गोष्ट करायला परवानगी आहे. बरोबर. ठीक आहे. जर तुम्ही रेसिडेन्शियल झोन असेल तर तिथं राहण्यासाठी परवानगी आहे. जर तो ॲग्रिकल्चरल झोन असेल, इंडस्ट्रीयल झोन असेल तर तिथं त्या त्या व्यवसायासाठी म्हणून परवानगी आहे, म्हणून ते झोन आहेत. बरोबर. पण याचा अर्थ जर आपण असा काढायला लागलो की हा झोन आहे म्हणजे इथल्या कुठल्या पण एरियामध्ये मी कुठेही राहू शकतो आणि कुठेही बांधू शकतो, तर त्याला फक्त ती परवानगी आहे
कशासाठी? तर राहण्यासाठी. पण जर तुम्हाला बांधायचं असेल तर कन्स्ट्रक्शन परमिशन हा एक सेपरेट इश्यू आहे. बरोबर. लोक ते बाय डिफॉल्ट कन्सिडर करून चालले की बाबा आर झोन आहे म्हणजे बांधकामाला परमिशन दिलेलीच आहे, असं नाही. आर झोन आहे याचा अर्थ इथं परमिशन मिळू शकते, पॉसिबिलिटी. बरोबर. आपल्याला काय पाहायचंय? परमिशन कुठे मिळू शकते? तर आर झोन आहे म्हणजे मिळू शकते. तिथं स्टार आहे, कंडिशन्स अप्लाइड आहेत, ते आपण पाहत नाहीत. बरोबर. त्या जर पाहायला गेल्या तर हा प्रॉब्लेम येणार नाही. आता तुम्ही जे दुसरं उदाहरण दिलं की लोक काय करतात की पार 500 स्क्वेअर फूट मध्ये 2 मजले बांधून टाकतात. बरोबर. हे करतात, सर्रास करतात. आणि हे केल्यानंतर काय होतं की हे केल्यानंतर त्यांचा असा समज होतो की आता मी टॅक्स भरतोय आणि आता मी रेग्युलराइज झालोय. का बरं? तर त्यांना लाईट बिल येतं, त्यांना त्या जागेची पट्टी यायला सुरुवात होते. बरोबर. ग्रामपंचायत. आता आपल्या याच पॉडकास्टच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल तर आपल्या व्ह्युअर्सनी पण काय करावं की आपली जी टॅक्सची पावती आहे ना ती चेक करा. प्रत्येक टॅक्सच्या पावतीवर, मग ती कॉर्पोरेशनची असो, ग्रामपंचायतीची असो किंवा याची नगरपालिकेची असो, ठीक आहे, या टॅक्सच्या पावतीवर खाली एक नोट लिहिलेली असते की सदरची पावती ही फक्त मिळकतीच्या वापरासाठी म्हणून आहे, याच्यावरून मिळकतीची मालकी किंवा बांधकाम कायदेशीर करता येणार नाही. आणि ते मला नाही वाटत की कोणी वाचत असेल. हे मी तुम्हाला आज सांगतोय. तुम्ही तुमच्या घरातली एखादी पावती काढून चेक करा, त्याच्यावर तुम्हाला वाक्य दिसणार आहे. मग हे जर आहे, लोकांचा गैरसमज आहे की ते मालकी हक्क सिद्ध होता. आता सर 7-12 मध्ये 7-12 जाण्यापूर्वी मला असं विचारायचं आहे की 1 ते 11 गुंठ्याचा प्लॉट्स, बंगलो प्लॉट्स, ओपन बंगलो प्लॉट्स अशा नावाने जाहिराती करतात, मोठमोठ्या होर्डिंग्स आहेत. मग इथं रेर आपण काही नाही करत. म्हणजे आपण जर नगर रोडला, तुमच्याच रोडला जर निघालो तर कमीत कमी एक 20-25 40x40चे किंवा 20x20चे होर्डिंग लावलेले आहेत. बेधडक विक्री सुरू आहे. आता हे लिगल आहे का? पहिली गोष्ट, जी लोक अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट्सला व्हिजिट करतात त्यांना घ्यायचं आहे, त्यांना कुठेतरी वाटतं की त्या बजेटमध्ये ते अफोर्ड करू शकतात आणि ते कधीतरी रेग्युलराइज होईल या अपेक्षेने ते खरेदी करतायत. दुसरं, जर ज्यांनी ऑलरेडी घेतलंय तर त्यांना जर याला लिगलाइज करायचं आहे, ते पैसे भरायला तयार आहेत, दंड, जे पेनल्टी, तर त्याच्यावर काही आता योजना वगैरे आहे का? सगळ्यात प्रमुख विषय असा आहे की जेव्हा तुम्ही एखादी ॲग्रिकल्चरल प्रॉपर्टी घेता तेव्हा हे जे काही आपण बोर्ड बघतोय, या सगळ्या बोर्डमध्ये तुमच्या पण लक्षात येत असेल की ते तुम्हाला अजून एक त्याच्यामध्ये छोटंसं वाक्य वापरतात की बल्कमध्ये खरेदी होती म्हणतात. म्हणजे काय करायचंय की तुम्ही 1 गुंठा घ्या, 2 गुंठा घ्या, 30 गुंठा घ्या, हे काय करतायत, हे तुम्हाला बल्कमध्ये खरेदी देतात. म्हणजे काय करतात की एक साधारण 20 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र जे आहे तेवढी लोक गोळा करायची. ती लोक गोळा केल्यानंतर तुमच्यात इंटरनल तुम्हाला माहिती असते की कोणाची किती एरिया आहे, आणि त्या सगळ्या लोकांना मिळून खरेदी खत रेकॉर्ड करतात. ओके. बऱ्याचदा अशा पद्धतीचे खरेदी खत होतात. आता खरेदी होताना अजून एक गोंधळ असा झालेला आहे की जो तुकडेबंदी कायदा ॲबोलिश झाला आणि अजून एक्झिक्युशन त्याचं इम्प्लिमेंट झालं नाही, हा जो प्रकार चालू आहे, त्याच्यामुळे आजही लोकांमध्ये संभ्रम आहे की बाबा ही तुकड्याची खरेदी चालू आहे का बंद आहे. बरोबर बरोबर. दाखवलं असं जातं की तुकडेबंदी आता राहिली नाहीये, तुम्ही तुकडे घेऊ शकता. पण हे जे तुकडे आहेत, हे तुकडे घेताना आपण एक गोष्ट विसरून जातो की आपण ॲग्रिकल्चरल प्रॉपर्टी घेतोय. आपण बल्कमध्ये घेऊ द्या, आपण एकट्याने घेऊ द्या, ती ॲग्रिकल्चरल प्रॉपर्टी आहे, ती मी शेती करण्यासाठी घेतलेली आहे, घर बांधण्यासाठी नाही. तर मी ती शेती करण्यासाठी घेतोय ना. बरोबर. शेतामध्ये तुमचं वावर असू शकतंय, म्हणजे शेत असू शकते, आणि त्याच्यात तुमचं एखादं जुन्या आपल्या ग्रामीण भाषेत सप्पर असू शकते. म्हणजे एखादं आता आपण फार्म हाऊस ज्याला म्हणतो, शेतघर, शेतातलं घर, ते तुम्ही त्या शेतात बांधू शकता. पण 3 गुंठ्याचे 5 गुंठ्याचे असं समजा 10 लोकांनी मिळून शेती घेतली आणि प्रत्येकाने जर घरं बांधली तर ती रेग्युलराइज पण होणार नाही, तरी ती लिगल पण होणार नाही. बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हे न घेतलेलं, म्हणजे बेसिकली मला हेच क्लिअर करायचं होतं की हे शेतजमिनींचे जे तुकडे असतात ते शेतीसाठी आहेत, ते घर बांधण्यासाठी नाहीये. त्यामुळे ओपन बंगलो प्लॉट्स किंवा फार्म हाऊस प्लॉट या नावाने तुम्ही भूलथापांना बळी पडू नका आणि आपले जे मेहनतीचे पैसे आहेत ते वाया घालू नका. सर, थँक्यू फॉर द आन्सर. मला पुढे विचारायचं आहे की बाबा सर, एखाद्या प्रॉपर्टीमध्ये किंवा जमिनीमध्ये लिटिगेशन किंवा कब्जा आहे, हे असे काही ठोकताळे आहेत का की ABC असे स्टेप्स फॉलो केल्यानंतर एखाद्या सामान्य व्यक्तीला ज्यातलं फार कळत नाही पण त्याला एवढं लक्षात येईल की याच्यामध्ये काहीतरी वाद किंवा असण्याची शक्यता आणि या जमिनीपासून आपण दूर राहावं? Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for
वेरीफाइड लीगली क्लियर लैंड पार्सल्स। हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड। अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी। अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टॅक्ट करेगी। थँक यू। निश्चित आहे, अगदी सोपं उदाहरण घेऊ आपण। ओके, 7/12 जे सगळ्यांना माहिती आहे की बाबा 7/12 चेक केला की 7/12 पाहिलं तर समजतं। एखादा 7/12 असलं द्या मला, आपण आपल्या व्ह्युअर्सला समजून सांगू। आता 7/12 आहे, ठीक आहे। आता मी असं धरतो जेणेकरून सगळ्यांना कळू शकेल, ठीक आहे। आता या 7/12 वरतीच आपण बघितलं तर इथे गावाचे तुम्हाला नाव दिसतं, त्याच्यानंतर जिल्हा दिसतो, याच्यावर 3 कॉलम असतात बघा, 1, 2 आणि 3। हा जो पहिला कॉलम याच्यामध्ये एरिया लिहिलेला आहे, हा जो दुसरा कॉलम आहे 7/12चा याच्यामध्ये भोगवटदाराचे नाव लिहिलेलं आहे, हा जो तिसरा कॉलम आहे त्याच्यामध्ये इतर अधिकार लिहिलेले असतात। असे 3 कॉलम आहेत। आता हा जो पहिला कॉलम आहे ज्याच्यामध्ये एरिया लिहिलेला असतो, याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं की ते प्रॉपर्टीचा ॲक्च्युअल टोटल एरिया किती आहे, त्याच्यामध्ये जर शेत जमीन असेल तर पोट खराबा किती आहे, लागवडी योग्य क्षेत्र किती आहे आणि एकूण क्षेत्र किती आहे, हे इथे लिहिलेलं असतं तपशीलवाईज। आता हे जे भोगवटदाराचे नाव ज्याला आपण म्हणतो, हे भोगवटदाराचे नाव म्हणजे काय, तर हे मालक जे आहेत त्या प्रॉपर्टीचे त्यांची नाव आहेत, किंवा ज्या लोकांचं भोगवटदार म्हणून त्या प्रॉपर्टीमध्ये वहिवाट आहे किंवा ताबा आहे त्यांची नाव आहेत। मग ही जी नावं आहेत ही आपल्याला दिसतात। आपण जर एखाद्या व्यक्तीकडनं प्रॉपर्टी घेतोय आणि त्या व्यक्तीचं नाव जर इथं आहे तर याचा अर्थ ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीच्या ताब्यात आहे, तो ती व्यक्ती भोगवटदार म्हणून ती प्रॉपर्टी करतोय असं प्राथमिक दृष्ट्या म्हणायला हरकत नाही। आता भोगवटादार म्हणजे शेतकरी की हा वेगळा काय आहे? भोगवटादार हा तो शेतकरीच आहे। बरं, आता हे मी प्राथमिक का बरं म्हणतो त्याचंही कारण तुम्हाला सांगतो। इथं जर नाव आहे पण याच 7/12 उतार्यावरती जेव्हा मागच्या बाजूला आपण पीक पाणी किंवा ज्याला आपण 12 म्हणतो, म्हणजे जिथं आपल्याला हे कळतं की तिथं आज कुठलं पीक आहे का, तिथं ज्वारी बाजरी पड नेमकं काय लिहिलेलं आहे, या गोष्टीमध्ये जर दुसऱ्या कोणाचं नाव असेल तर याचा अर्थ पहिले जे काही नाव आहे त्या माणसं जरी भोगवटदार म्हणून नाव असलं तरी प्रत्यक्ष शेती करणारा माणूस दुसराच आहे। ओके, किंवा प्रत्यक्ष ताबा हा दुसऱ्या माणसाचा आहे, हे आपल्याला त्या बॅक साइड वरून कळतं। ओके, ठीक आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे हा जो कॉलम आहे इतर अधिकारचा, हा जो कॉलम आहे इतर अधिकारचा, याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रॉपर्टीवर कुठलं कर्ज आहे का, कुठल्या बँकेचा पतसंस्थेचा बोजा आहे का ते दिसून येतं। त्या प्रॉपर्टीमध्ये समजा मी एका एक्स व्यक्तीकडनं जागा घेत आहे, त्या व्यक्तीच्या बहिणींची नावं इथे लिहिलेली आहेत। ओके, याचा अर्थ त्या व्यक्तीच्या बहिणींना या प्रॉपर्टीत हिस्सा आहे म्हणून त्यांचं इतर अधिकारात नाव लिहिलेलं आहे। तेव्हा खरेदीच्या वेळेस मला कन्सेंट लागणार आहे त्या बहिणींची। ओके, इतर अधिकारात जी काही नावं इतर अधिकारात जी नावं आहेत त्यांची कन्सेंट लागणार आहे। ओके, आता ही जी बेसिक गोष्ट आहे समजा, तर आपण एखाद्या 7/12 उतार्यावरती अशी बेसिक गोष्ट जरी चेक केली तरी काय होईल, तरी आपल्याला प्रॉपर्टी समजेल। जे तुम्ही एबीसी म्हणलात ना, तो एबीसी हा खूप सोपा आहे। आपल्याकडे जे रेव्हेन्यू प्रोसिजर कोड आहे आणि हे जे काही 7/12 तयार झालेले आहेत, किंवा आपण असं म्हणू शकतो की शाहू महाराजांच्या काळापासून हे जे काही जमीन नोंदणी झाली किंवा जी पतवारी तयार झाली, त्याच्यामध्ये ही गोष्ट खूप पूर्वापार चालत आलेली आहे, ती तुम्हाला चेक करता येते आणि सर्वसामान्यांना समजावं असंच ते डॉक्युमेंट आहे। बरोबर, पण ते आपण समजून घेतलं पाहिजे की त्याचा अभ्यास केला पाहिजे। बरोबर बरोबर सर, थँक्यू सोप्या भाषेत हे समजून सांगितल्याबद्दल। आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की टायटल सर्च घ्या किंवा टायटल सर्च क्लिअर आहे का, बघितलंय का। आता पहिली गोष्ट टायटल सर्च असतो काय हे एक आमच्या प्रेक्षकांना सांगा। दुसरी गोष्ट टायटल सर्चमध्ये घोळ असू शकतो का किंवा ते मॅनिप्युलेट केलं जाऊ शकतं का? मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की टायटल सर्च रिपोर्ट म्हणजे काय, त्या प्रॉपर्टीचा प्रवास आहे की गेल्या काही वर्षांमध्ये ती प्रॉपर्टी कशी कोणाला हँडओव्हर झाली, त्या प्रॉपर्टीवर कुठलं कर्ज आहे का, त्या प्रॉपर्टीची काही कोर्टात केस चालू आहे का, आणि ती प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहे का, मार्केटेबल आहे का, या सगळ्या गोष्टी त्या रिपोर्टमध्ये लिहिलेल्या असतात। अजून एक महत्त्वाची गोष्ट त्या रिपोर्टमध्ये अशी असते की तो जो काही रिपोर्ट आहे दॅट डॉक्युमेंट इज ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट, ज्याच्यामध्ये प्रत्येक पर्टिक्युलर जो कोण ॲडव्होकेट असतो तो तुम्हाला ती टायटल सर्च रिपोर्टची गव्हर्नमेंटची रिसिट्स फाडून सिग्नेचर करून तो तुम्हाला रिपोर्ट हातात देतो। उद्या चलून जर त्या रिपोर्टला प्रॉब्लेम आला तर दॅट ॲडव्होकेट हॅज टू आन्सर। ओके, तेव्हा ही एक जबाबदारीचं डॉक्युमेंट आहे। ओके, त्याचे सर्टिफिकेट आहे ते कोणी नाही देऊ शकत, ते कोणीही देऊ शकत नाही, पण ते डॉक्युमेंट जे आहे त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला प्रॉपर्टीचं लिगल स्टेटस हे क्लिअर होऊ शकतं। सर, जमिनीचा जो नकाशा असतो, दाखवलेला लेआउट असतो आणि
ॲक्च्युअल जमिनीवर जर मिसमॅच असेल, जमत नसेल, एक्झॅक्ट कागदावर वेगळं दिसतंय आणि ॲट ॲक्च्युअल व्हिजिट केल्यानंतर साईट व्हिजिटच्या वेळेस वेगळं दिसतं, त्यावेळेस काय करावं? आता असं होतं की बऱ्याचदा कसं असतं, विसंगती ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, की एरिया मॅच होत नाही कधी कधी, किंवा जमीन तिथं नसतेच, दुसरीकडेच जमीन दुसरीकडे असते. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आता एक छोटासा प्रश्न घेऊ आपण, की जमीन ही अशी गोष्ट आहे की जी कधी नष्ट होऊ शकत नाही. बरोबर. आणि त्याला ऍडिशन आपण असं बोलू शकतो की फार फार तर दरी किंवा डोंगर होऊ शकतो. म्हणजे काय होतं, खड्डा पडेल किंवा डोंगर होईल, पण ती प्रॉपर्टी कुठे जाणार नाहीये, ती नष्ट होणार नाहीये, तिचं डिमार्केशन तसंच राहणार आहे. मग डिमार्केशन जर तसंच राहणार असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आपण बघितली पाहिजे की आपण ती डिमार्क करून घेतली आहे का. तिची जर मोजणी प्रॉपर झालेली असेल, तिचा जर आपल्याकडे मोजणी नकाशा असेल, तर जमिनीच्या डिमार्केशन मध्ये प्रॉब्लेम्स येत नाहीत. आता तुम्ही जे आत्ता प्रश्न विचारतायत की एखादी विसंगती असली तर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये ना दुरुस्ती करता येते. 7/12 दुरुस्त करता येतो, त्याच्यानंतर तुमचा नकाशा दुरुस्त करता येतो. तुमची जमीन ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी नसून दुसऱ्याच ठिकाणी असेल तर तुम्हाला स्पेसिफिकली कोर्ट ऑर्डर घेऊन त्याचं चतुःसीमा पण चेंज करून घेता येतात. या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, पण बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे मग ते घाबरतात. आता यालाच अनुसरून दुसरं आहे, जमीन सरकली आहे असं बऱ्याच वेळेस मी ऐकलंय, किंवा जमीन हरवलेली जमीन शोधून दिली जाईल असं एक सकाळच्या जाहिरातींमध्ये लिहिलेलं असतं. हा काय प्रकार आहे? तुम्हाला मी सांगितलं मगाशीच की जमीन ही हरवत नाही, कारण का तर ती हरवायला तिला काय पाय नाहीत. बरोबर. ज्याची जमीन आहे तो माणूस हरवू शकतो, जमीन कधीच हरवणार नाही. विषय फक्त एवढाच असतो की जमीन मी जी घेतली आहे ती तीच आहे का मी दुसरी स्वतःची म्हणून बघतोय, हा प्रश्न आहे. तर प्रॉपर्टीचं लोकेशन व्हेरिफिकेशन जे आहे हे खूप महत्वाचं आहे. पण आम्ही पूर्वी जेव्हा काम करायचो, साधारणपणे 98 सालापासून जर आपण हा प्रॉसेस बघितला, त्याच्यामध्ये पूर्वी व्हेरिफिकेशन किंवा लोकेशन बघायला खूप अडचणी यायच्या. आता तुमचे जेवढे नकाशे आहेत हे सगळे गुगलला मॅप झालेले आहेत, त्यामुळे आता ही अडचण येत नाही. आता कॉम्प्युटराइज मशीन्स निघाले आहेत. आम्ही ज्यावेळेस मोजण्या करायचो त्यावेळेस लिटरली पट्ट्या घेऊन लोक पळायचे आणि ते जुन्यांनी ते ओढत बसायचे, फक्की मारत बसायचे, हे ते दिवस होते. आता एक छोटं मशीन येतं, लोक थांबतात आणि सगळी एरिया मोजून होतो. जर आपण एवढ्या सुविधा आहेत तर ते वापरायला पाहिजेत. बरोबर. ते वापरले तर प्रॉब्लेम नाही येणार. बर. आता महाराष्ट्रामध्ये शेत जमीन घेण्यासाठी तुमच्याकडे एकतर 7/12 असणं गरजेचं आहे किंवा शेती दाखला. तर बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की राजस्थानवरून यानं शेती दाखला बनवून घेतला, फार्मर सर्टिफिकेट, किंवा मध्य प्रदेशमधून बनवून घेतला. तर याच्याबद्दल हे कितपत योग्य आहे, लिगली स्टँड होतं, आणि या लोक फसू शकतात का? म्हणजे अशा पद्धतीच्या काही फेक प्रमोशन्स करून बरीच पैसे उकळले जातात. म्हणजे अगदी ती न्यूजपेपरला जाहिराती पण बघतो मी, आम्ही रितसर किंवा लिगल कायदेशीर शेतकरी दाखला बनवून देतो वगैरे. आता हे व्हॅलिड आहे का, पहिली गोष्ट, हा पहिला मुद्दा. दुसरा, जर ते व्हॅलिड असेल तर मग कायद्याला काय महत्व आहे, जर मग तो बनवण्यात काय पॉईंट आहे? सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा एखादी गोष्ट आपण नसलेली तयार करून घेतो तेव्हा ती कधीच व्हॅलिड नसते. आणि जर ती व्हॅलिड असते तर कायद्यामध्ये शेतकरी होण्याची तरतूद देऊन टाकली असती ना त्यांनी. बरोबर. म्हणजे एक प्रोसिजरच असते ना. बाजू आहे त्या. जर असं शेतकरी होता येत असतं कुठेतरी मध्य प्रदेश आणि राजस्थानचा दाखला घेऊन, तर ती प्रोसिजर देऊन टाकली असती त्यांनी की या पद्धतीने जा तर तुम्हाला ते होता येईल. बरोबर. लोक काय करतायत की मी जर बाहेरच्या राज्यामध्ये ऍग्रिकल्चरल प्रॉपर्टी घेतली, तिथं जी मला अलाउ झाली, तर ती घेऊन मी तिचा दाखला इथं माझ्या राज्यात दाखवतोय की माझी तिथे शेती आहे. पण जर नियम दोन्हीकडे सारखे आहेत तर तुम्ही कुठेतरी फ्रॉड करता हे नक्की आहे. बरोबर. आणि जर फ्रॉड करून मग आपण म्हणत असू की नाही आता मी शेतकरी झालेलो आहे त्यामुळे माझं खरेदी खत अबाधित राहावं, तर तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही. मध्यंतरी तुम्ही जर आठवत असेल तुम्हाला, तर बरेच फिल्म स्टार्स होते की ज्यांनी असं शेतकऱ्याचे दाखले घेतले आणि नंतर त्यांची खरेदी कॅन्सल झाल्या. बरोबर. ठीक आहे, तेव्हा या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे हे आपण जरी वरवर बघत असू की तात्पुरतं हे स्वीकारलं जात असेल तरी लॉंग टर्म मध्ये तुम्हाला ते अडचण करू शकता. सर, आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो त्यावेळेस आपण बोललो की एखाद्याची 100 एकर 200 एकर 700 एकर आहे, कंपनीच्या नावावर आहे किंवा इंडिव्हिज्युअल नावावर. अशी काही मर्यादा आहे का महाराष्ट्रामध्ये की एका व्यक्तीच्या नावावर
किती शेत जमीन असावी, आणि असेल जास्त असेल तर त्या जमिनीचं होतंय काय मग? अर्बन लँड सीलिंग ऍक्ट जो आहे, ठीक आहे, त्या सीलिंग ऍक्ट प्रमाणे ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादा आजही कायम आहेत. पण आता काय होतं की जेव्हा तुम्ही जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टी म्हणून एखादी प्रॉपर्टी परचेस करताय, कंपनी म्हणून परचेस करतायत, तेव्हा तुम्हाला या जो मर्यादांचं बंधन असतं ते राहत नाही. पण ते जरी राहिलं नाही तरी देखील जेव्हा बल्क परचेस होतात तेव्हा घेणाऱ्याला हे चेक करावं लागतं की त्या सगळ्या परचेस लिगलाइज होत आहेत का. ओके. कारण मर्यादा नाही म्हणून तुम्ही अमर्यादित क्षेत्र तसं आजही घेऊ शकत नाहीत. आणि जे ते तसं घेण्यात आलं तर त्याच्यामध्ये अजून एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते की जो टॉपिक आज तागात कोणी लवकर विचार करत नाही, की एखाद्या शेतकऱ्याची शेती घेताना तो जर भूमिहीन होणार असेल तर तुम्हाला ते तसं परचेस करता येणार नाहीये. ओके. का बरं? त्यामुळे ही काळजी घ्यावी लागते. कारण जे काही आपल्याला सावकारी प्रतिबंधक कायदा ज्या पद्धतीने चालू आहे की पूर्वीच्या काही जे काही खेडोपाड्यांमध्ये जमिनी गहाण दिल्या जायच्या, तर त्याच्यामध्ये सरकारने त्यावेळेसपासून ही शोध करून ठेवलेली गोष्ट आहे की जेणेकरून शेतकऱ्याचं हित जपलं जावं की तो भूमिहीन होता कामा नये. जर तो भूमिहीन होत असेल तर त्यासाठी वेगळे कागदपत्र तयार करून घ्यावे लागतात. ओके, ठीक आहे सर. आता 2-3 दिवसापूर्वी एक शेतरस्ता 3 ते 4 मीटर किंवा 9 ते 12 फूट लिगली करता येतो असा एक GR आला होता, शासन निर्णय आला होता. पण त्याच्यामध्ये क्लॅरिटी हे दिलेली नाही आहे की बाबा हा रस्ता दोन्हीकडून वाढणार आहे का, हा कोणासाठी लागू असेल, आणि 90 दिवसाच्या आत निकाल लावायचा आहे. आता पहिली गोष्ट, आपली शासन पद्धत मला नाही वाटत की एवढी फास्ट आहे की सगळे महाराष्ट्रातले निकाल 90 दिवसात लावतील. दुसरी, आता हे जर रस्ता वाढतोय म्हणजे कुणाच्या तरी जमिनी त्याच्यामध्ये जाणार आहेत, लगतच्या शेत जे काय असतील त्या जाणार आहेत. मग त्यांनी हरकती घेतले तर मग याचं काय पुढे काय होणार? म्हणजे ओव्हरऑल या शासन निर्णयाबद्दल आपली भूमिका काय? इंडियन पिनल कोड त्याचं नाव जे आहे, ज्याला आपण पूर्वी IPC म्हणायचो, त्याचं आता नाव चेंज झालं है ना. आता त्याचं नाव झालं भारतीय न्याय संहिता, BNS म्हणतो आपण. ठीक आहे. सेक्शन्स जे होते ते चेंज झाले. मध्यंतरी त्याच्यावरती खूप व्हिडिओ झाले, रील्स झाले की आता 420 राहिला नाही, 302 राहिला नाही. आता तुम्हाला विचार वाटेल की मी हे सगळं आता काय बोलतोय, तुम्ही प्रश्न मला वेगळा विचारले. मी तुम्हाला उत्तर देतोय. उत्तर हे आहे, रस्ता केस हे पूर्वी पण व्हायची, आज पण होतीये. रस्ता देण्यासाठी, रस्ता मिळण्यासाठी तत्कालीन नकाशे, शिवरस्ता आणि जाण्या येण्याचा रस्ता पाहिजे, ह्या गोष्टी कायद्यामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. बरोबर. आता फक्त काय केलं गेलेलं आहे की त्याचा निपटारा लवकरात लवकर करा, या पद्धतीच्या काही सूचना देणारा तो GR आहे. आपण हा गैरसमज करून घेतला की आता सगळ्यांना सहीकडून रस्ता मिळणार आहे, तर जर सगळेच रस्ते झाले तर शेती कोण करणार आणि ती कुठं करायची हा प्रश्न निर्माण होईल. तेव्हा हा तसा प्रकार नाहीये. तेव्हा काय होतं की अचानकपणे एखादा रील येतं, एखादा व्हिडिओ येतो आणि लोक विचार करायला लागतात की आता सगळं बदललंय. एका रात्री ते बदलणार नाहीये. यू कांट चेंज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द लॉ. जे बेसिक स्ट्रक्चर असतं ते चेंज होत नाही. रस्ता केस जी पूर्वी दाखल व्हायची तीच आता दाखल होणार आहे. तिचा निकाल 90 दिवसात लावायचा आहे. ओके, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं सर, एखाद्याने जमीन घेतली, 2-3 वर्ष तो फिरकलाच नाही. जनरली शेत जमिनी या शहराच्या बाहेरच्या म्हणजे 50-100 किलोमीटर रेडियसमध्ये. आता तिथं कोणीतरी ताबा घेतलाय, गाववाल्यानं घेतलाय किंवा अतिक्रमण केलं असेल कोणीतरी. मग तो व्यक्ती आणि गाववाले येऊ देत नाही, समजा तिथे मारण्याची धमकी देतात किंवा गुंडेशाही किंवा या पद्धतीने त्यांना ट्रीट करतात. तर या केसमध्ये लिगली जो ओनर आहे, खरा परचेसर आहे, तो काय पद्धती अवलंबू शकतो की ज्याला रितसर मार्गाने भांडण न करता किंवा फार जास्त वेळ न दडवता, तुमच्या एक्सपिरियन्समधून तुम्ही जे काही तुमच्याकडे केसेस आले असतील त्यातून एक सारांश की बाबा या पद्धतीने गेलं तर ह्या केसेसमध्ये तुमचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो, अशा काही? आता सगळ्यात पहिला विषय लक्षात घ्या की जर तुम्ही एखादी शेती, मालमत्ता, प्रॉपर्टी घेतली असेल, ठीक आहे, तर तिचं प्रॉपर डिमार्केशन करणं, त्याला फेन्सिंग करणं, त्याचं पोझिशन तुमच्या ताब्यात असणं, ही गोष्ट खूप आवश्यक आहे. तुमच्या खरेदी खतामध्येच लिहिलेलं असतं की आज रोजी ही प्रॉपर्टी झाडाझुडपासहित तुमच्या ताब्यात दिली, असं वाक्य असतं खरेदी खतामध्ये, किंवा इट इज हँडेड ओव्हर असं क्लीन इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं. मग जर तिचं पोझिशन तुम्हाला हँडओव्हर झालं आहे असं तुम्ही ऍक्सेप्ट करता
आणि त्याच्यानंतर जर तुमचं असं म्हणणं आहे की नाही मी तिथे गेल्यानंतर तिथे दुसऱ्याच कोणीतरी राहायला सुरुवात केली आहे, कोणीतरी झोपडी बांधली आहे, कोणीतरी ताबा घेतलाय, कोणीतरी अजून काहीतरी करतंय, ही गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला दिसेल किंवा जाणवेल त्याच वेळेस तुम्ही त्याची तक्रार तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला करू शकता. हा झाला पहिला विषय. दुसरा, जर पोलीस स्टेशनला करूनही ते लोक तिथून जात नसतील तर पोलिसांना त्या लोकांना काढण्याचे आदेश द्यावेत यासाठी तुम्हाला न्यायालयात केस दाखल करता येते. ओके. की त्या लोकांचं काही कारण नसताना ते माझ्या प्रॉपर्टीमध्ये आलेले आहेत, एन्क्रोचमेंट करतायत आणि त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात यावं. या पद्धतीची तुम्ही सिव्हिल लिटिगेशन फाईल करू शकता, क्रिमिनल केस करू शकता. आता मोस्ट प्रॉब्ली होतं काय की या गोष्टी न करता आपण जर फक्त तिथं जाऊन वाद घालत बसलो तर तो पुढचा वाद जन्माला येणार आहे. या जर गोष्टी केल्या तर आजही आपल्याकडे कायद्याचंच राज्य आहे. तुम्ही कायदेशीर गोष्टींचा आधी वापर करा. तो वापर केल्यानंतर जर तुम्हाला असं जाणवत असेल की कायदा तुमच्या मदतीला येत नाहीये तर तुम्ही तिथं जा. पण तिथं जायची तुम्हाला वेळ येणार नाही. आपण काय करतो, आपण आधी जाऊन वाद वाढवतो आणि मग जी व्यक्ती राहत असते किंवा त्या व्यक्तीने ताबा घेतला असतो ती व्यक्तीकडे पण काहीतरी त्याची थेअरी असते. बरोबर. तो काहीतरी कारण सांगतो, मी काहीतरी त्यांचा भाऊ आहे म्हणतो ज्यांनी विकली, किंवा त्याची बहीण आहे, किंवा मी पूर्वी इथं भाडेकरू होतो. याच्या त्याच्या काही कारण आहेत, थेअरीज आहेत. या त्याच्या कधी सुरू होतात, जर आपण आपल्या मालमत्तेबद्दल अलर्ट नाही राहिलो तर सुरू होणार. बरोबर. आणि एक लक्षात ठेवा की आपण जर एखाद्या गोष्टीला इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतोय, म्हणजे या व्हिडिओच्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही एखादी गोष्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून जर घेतली तर काय असतं, जर आपण एखादं सोनं नाणं घेतलं, जपणं आपलं काम आहे, तर आपण जपतो ना. मग प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतली आहे, आपण जर ती जपली नाहीत तो उपयोग आहे का? नाही. बरोबर. सर, पॉडकास्टच्या शेवटच्या भागाकडे आपण तर मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल, कदाचित बऱ्याच लोकांना हे तितकं योग्य नाही वाटणार किंवा कॉन्ट्रोवर्शियल वाटेल, पण मला माझ्या सिनारिओमध्ये किंवा माझ्या एक्सपिरियन्समध्ये, माझ्या वर्कशॉपमध्ये आलेल्या क्वेरी सांगतो. ऑनेस्टली IT मध्ये काम करणाऱ्या लोकांनी नगर रोडला एका ठिकाणी जागा घेतली होती. कोविडमध्ये हजबंडची डेथ झाली आणि वाईफ ज्यावेळेस ती प्रॉपर्टी सेल करायला गेली तर ज्यानं विकली होती त्यानंच ताबा मारला आणि मग नंतर येऊ दिलं नाही. म्हणजे तो शेतकरी ज्यानं विकली होती. आणि तसंच मी इकडे उंद्री साईडला, उंद्री पिसोळी भागामध्ये तो फॉरेनला गेला निघून, ज्यानं परचेस केलं होतं, आणि ज्यानं सेल केलं होतं त्याच व्यक्तीनं परत कूळ लावून वगैरे वगैरे काहीतरी करून परत ताबा घेतला आणि तिथं पाठवणाऱ्याला परत मारहाण केली वगैरे. तर तुमच्या आता 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असा कधी केस आलाय का की ज्याच्यामध्ये घेणारा प्रामाणिक आहे, त्यानं व्यवस्थित रीती नियमानुसार सगळे फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या, पैसे दिले, त्याचं इंटेन्शन एकदम साफ क्लिअर आहे, पण शेतकरीच पलटला? आणि या पद्धतीच्या केसेस या कोणाच्या फेवरमध्ये लागतात? जर समजा शेतकरी चुकीचा असेल तर तो निर्णय कोणाच्या बाजूने लागतो? अशा खूप साऱ्या केसेस होतात. ठीक आहे. या केसेसचं प्रमाण पूर्वी तर खूप जास्त होतं, ज्या वेळेस कॉम्प्युटराइज खरेदी खतं नव्हते. म्हणजे आम्ही त्या काळचे खरेदी खतं बघितले की ज्यावेळेस तो फक्त अंगठा घेतला जायचा, फोटो चिटकवला जायचा, त्यावेळेस तो मी नव्हेच म्हणून लोक सुरू व्हायचे की मी नाहीच, मी खरेदीच दिली नाही, ती सहीच माझी नाही, तो अंगठाच माझा नाही, इथपर्यंत सुरू व्हायचे. आता ऑनलाईन झालं आहे. आता संबंधित सबरेजिस्ट्रेशनकडे आपण जर गेलो तर सबरेजिस्टर ऑफिसला त्याचं लाईव्ह फोटो घेतला जातो, लाईव्ह थंब घेतलं जातं. त्यामुळे विकणाऱ्याला हा स्टँड राहत नाही की मी तो नाहीये किंवा मला द्यायचं नव्हतं. आता विकणारा जर दुसरी एखादी थिअरी घेऊन आला की त्याच्यामध्ये ताबा मी देतच नाहीये, हँडओव्हर करतच नाहीये, किंवा अजून कोणीतरी कूळ आहे किंवा दुसऱ्या काहीतरी गोष्टी आहेत, तर एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की आपण खरेदी खत जेव्हा करतो ते खरेदी खत केल्यानंतर नेक्स्ट टू पर्टिक्युलर सेल डीड पुढचं रेव्हेन्यू डॉक्युमेंट असतं, ते म्हणजे त्या प्रॉपर्टीचं कार्ड, प्रॉपर्टी कार्ड, 7/12 उतारा किंवा सिटी सर्व्हिस उतारा, आपण त्याच्यावर नाव लावून घेतलं पाहिजे. बरोबर. आता त्याच्यामध्ये पण शासन निर्णय जो आहे तो असा आलेला आहे की तुमचं खरेदी खत झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं नाव 7/12 उतारायला लागणार आहे. बरोबर. आणि 7/12 उतारायला जर तुमचं नाव असेल तर त्याच्यानंतर ज्या व्यक्तीचं नाव 7/12 उतारायला असतं त्याच व्यक्तीला त्या प्रॉपर्टीवरती पीक पाहणी लावता येते, म्हणजे त्याची वहिवाट त्याला रेकॉर्ड करता येते. पूर्वी पीक पाणी दुसऱ्या व्यक्तीची लागत होती, आता दुसऱ्या व्यक्तीला जर पीक पाणी लावायची असेल तर त्याला त्यासाठी केस करावी लागते की 7/12 जरी एकाच्या नावावर असला तरी ताबा माझा आहे. तर इतक्या गोष्टी आता सोप्या राहिलेल्या नाहीत, पण आपण अलर्ट राहिलो तर आपलं नुकसान होत नाही. बरोबर.
खूप चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत सर समजावून सांगितला. हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे. वेळेची कमतरता आणि मला वाटतं की जर लोकांचा प्रतिसाद मिळाला तर आपण पार्ट 2 नक्की आम्ही विनंती करू. तुम्हालाही काही क्वेश्चन्स असतील, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न लिहा. सरांपर्यंत आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सरांचा जो काही सोशल मीडियाचा हँडल असेल, यूट्यूबची लिंक असेल, इंस्टाग्राम चॅनल असेल, त्याचं आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिहित आहे. तुमच्या काही लीगल क्वेरीज असतील, सरांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर सरांच्या परमिशनने आम्ही तो त्यांच्या ऑफिसचा नंबर तुम्हाला शेअर करू. असंच बघत राहा, प्रेम करत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.